नाशिकमधील गाजलेल्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। गेल्या जवळपास 20 दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता। धार्मिक भावना दुखावणे तसेच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचे गंभीर आरोप तिच्यावरती आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील TCS प्रकरणात तपास यंत्रणांनी काही आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणातील काही आरोपींना मदत केल्याचा आरोप निदा खानवर करण्यात आला आहे। तसेच सोशल मीडियावरही काही आक्षेपार्ह पोस्ट आणि वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार झाली होती। तिचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती। गेल्या 20 दिवसांपासून विविध ठिकाणी छापेमारी आणि तांत्रिक तपास सुरू होता। अखेर पोलिसांनी तिचा ठाव ठिकाणा लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करत तिला ताब्यात घेण्यात आलंय। संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील तिच्या नातेवाईकांच्या घरामध्ये ती काही दिवसांपासून भाड्यानं राहत होती। काही तांत्रिक गोष्टींच्या माध्यमातून पोलिसांना याचा सुगावा लागला आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस जे आहे हे निदा खानवरती दबाव ठेवून होते। मात्र निदा खान वकिलाच्या माध्यमातून लवकरच कोर्टात जाणार असल्याचं पोलिसांना कळाल्यानंतर काल रात्री उशिरा तिच्या नारेगाव येथील निवासस्थानी पोलिसांनी धाड मारली। निदा खानच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेण्यात आलं। यानंतर नाशिक पोलिसांनी पुढील चौकशीसाठी नाशिक येथे निदा खानला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे।